स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण मुलांच्या आवडीचा स्पंज डोसा आणि बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची झटपट ते पाहणार आहोत। नाश्त्यासाठी बटाट्याची सुकी भाजी व डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। इथे आपण एक वाटण बनवायचं आहे। आलं लसूण हे कोथिंबीरचे देठ बऱ्यापैकी घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला मोहरी लागेल, जिरे लागेल, थोडंसं हिंग लागेल, चवीपुरतं मीठ देखील लागेल। इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत, थोडासा हिंग देखील घालून घ्यायचा आहे। सोबतच इथे हा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता नक्की घाला। कढीपत्ता अगदी थोडा छोटंसं झाड आहे कढीपत्त्याचं, तर आत्ताच लावलेला आहे जस्ट, त्यामुळे अगदी थोडासाच कढीपत्ता होता माझ्याकडे, तो घालून घेतलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपल्याला गॅस बारीक करायचा आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर कांदा करपण्याची शक्यता असते। गॅस बारीक करूयात आणि इकडे आता आपण याचं एक वाटण बनवून घेऊयात जाडसर असं मिक्सरवरती। इथे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे। आता हे वाटण आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। तिखटाचं प्रमाण मिरचीचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता वाटण परतत असताना आपण त्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं आहे, 1 चमचा आणि वरती अर्धा चमचा, 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। सोबतच इथे आपल्याला हळद देखील घ्यायची आहे, 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे। दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिरचीचे काही जण तुकडे करून घालतात, आलं लसूण वगैरे टाकत नाहीत, पण एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी करून बघा बटाट्याची, खूप चवदार अशी लागते। हे ताजं फ्रेश आपलं आलं लसूणचं वाटण घातलं ना, कधी कोथिंबीरचे देठ असतील ठेवलेले तर ते देखील वापरायचे भाज्यांमध्ये, भाज्यांची चव खूपच छान लागते। आता हा मसाला आपण 1-2 मिनिट छान असा बारीक गॅसवरती परतून घेऊयात। तोपर्यंत आपण हे बटाटे सोलून कट करून घेऊयात। इथे आपले बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत आणि वाटण देखील खूप छान असं परतून झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण हा बटाटा यामध्ये घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। ताजं फ्रेश वाटण घातलं ना की भाज्यांचा सुगंधही खूप छान येतो, मसाला परतल्याचा वास। आता यावरती आपण एक झाकण ठेवूयात आणि एक 4 ते 5 मिनिट, बटाटा आपला ऑलरेडी शिजलेला आहे, पण या मसाल्यामध्ये आपण खूप जास्त वेळ नाही, पण एक 4-5 मिनिट आपण हा बटाटा छान असा शिजवून घेऊयात। आता यावरती एक झाकण ठेवूयात। बटाट्याची भाजी आपली शिजत आहे, तोपर्यंत आपण इकडे डोसेचं पीठ पाहूयात। डोसेचं पीठ तयार आहे आपलं। आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि थोडंसं आपण पाणी घालूयात। इथे मी छोटे डोसे बनवणार आहेत, मुलांसाठी बनवायचे आहेत, तर काही मोठे पण बनवायचे आणि काही छोटे पण बनवायचे आहेत। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे। आता इकडे तवा ठेवलेला आहे गॅसवरती, मी थोडंसं आपण बटर लावून घेऊयात। हलकंसं आपण बटर लावून घेऊयात। तेल लावलं तरी देखील चालेल, पण मुलांसाठी बनवतोय तर इथे मी बटरचा वापर केलेला आहे। सुरुवातीला मी छोटे डोसे दाखवणार आहे, एकच पळी घ्यायची आहे आणि हे या पद्धतीने आपण बॅटर सोडायचं आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही हे पीठ, जर छोटे डोसे करायचे असतील तर, आणि मोठे डोसे करायचे असेल तरच आपण पीठ जरा थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। या पद्धतीने एक पळी आपण यामध्ये घालून घेऊयात, म्हणजे स्पंज डोसा आपला छोटा मिनी तयार होईल। जेवढे बसतील तेवढेच घालून घ्यायचे आहेत, 3च मी घालणार आहे। मोठा तवा असेल तुमचा तर 4 देखील बसू शकतात। आता बारीक गॅसवरती आपण हे व्यवस्थित होऊ देऊयात। ही बटाट्याची भाजी देखील बनवून तयार झालेली आहे, छान वाफ आलेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। मस्त भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण गॅस भाजीचा बंद करायचा आहे।
मस्त गरमागरम बटाट्याची भाजी आणि मिनी डोसे देखील आपले तयार होत आहेत. आता आपण गॅस बंद करूयात. हे आता एका साईडनं झालेले आहेत. आपण आता हे पलटी करून घेऊयात. हे पहा, खूप छान असे आपले छोटे स्पंज डोसे बनवून तयार होतात. हे या पद्धतीने अगदी थोडंसं किंचितसं आपण साईडनं बटर देखील सोडूयात. अगदी थोडंसं बटर सोडायचं आहे. थोडंसं घेऊन आपलं व्यवस्थित असं. आता हे आपण झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे आपले छोटे डोसे बनवून झालेले आहेत. आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं बटर लावलेलं आहे आणि हे बॅटर देखील थोडंसं मी पातळ करून घेतलेलं आहे. आता यावरती आपण मोठा डोसा देखील मी करून दाखवणार आहे तुम्हाला. व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता हा एका साईडनं होत आलेला आहे. आपण आता दुसऱ्या साईडनं देखील व्यवस्थित असा करून घेऊयात. हे झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने आपण सर्व बनवून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, इथे आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.